आम्ही असंच कामावरनं निघालोय आणि आत्ता किती वाजले 3:30 वाजले. त्या दादाने आम्हाला इथं कुठे आपण चाचा किधर आपण अभि आता आम्ही सायन मध्ये आहे आणि आम्ही आता टॅक्सी पकडली आहे. त्या दादानीच आम्हाला टॅक्सी करून दिली आणि इथनं आम्ही लालबागला चाललो. पुणे से ले आया तो यहाँ 5 मिनट लगता है, लेकिन वहाँ जाके मी इथे हो क्या बंद कर हम तुमको ज्यादा पैसा नहीं बोला, हम तुमको बहुत रिजनेबल रेट बोला. 150 हमारा ये सिंगल तक हो जाएगा. वहाँ से फिर आगे गाड़ी नहीं जाएगा, आपको पैदल चल के जाना पड़ेगा. फिर भी आप बोल आपको मैं कम से कम 5-7 रुपया कम बोला की. अरे म्हणतो एवढं लांब आलं तर 2 ब्लॉक झाले पाहिजे. ते जाऊ दे. आम्ही आता करी रोडचा कैवारी बाळगोपाळ सार्वजनिक मित्रमंडळ दादरमध्ये आम्ही आता लालबागच्या इकडे चाललेलो आहे. आम्ही आता ठीक आहे. तिथली हवा सूट होत नाही आम्हाला, अजिबात हवा आवडत नाही. एकदम काय म्हणतात दमट वातावरण आणि एकदम गुदमरल्यासारखं स्मेल वगैरे लय डेंजर. आणि आम्ही आता रिटर्न चाललोय. त्या चौकातनं आम्हाला राईट जा म्हणले. आम्ही बरोबर राईट आलो. आता आम्ही तिकडे जाऊन एका टॅक्सीवाल्याला विचारले. तो म्हणला जिथनं आलंय तिथं परत जा आणि परत राईट घे. असं मतलब चच्चा हमको बेवकूफ बना गए हो. आता चांगलं आम्ही येत होतो. काय म्हणत होतो तुम्ही गाडीत आम्ही तिथे सगळे येते. पाऊस पडायला लागला. दुष्काळात 13वा महिना पण पाऊस पडतोय. त्या दादाने आम्हाला बिस्लेरी दिली फुकटची आणि याने 5 उचलल्यात त्या. लय वेळाने आम्हाला खुल्ला रस्ता मिळालाय. आम्ही खुल्ल्या रस्त्यावरनं चाललोय. आहे का नाही बरं वाटतंय आम्हाला. पुढं पण खुल्ला रस्ता आहे. फायनली आम्ही लालबागच्या इथं आलोय. इथं कमान आहे. पैसे गोळा करतोय. प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे आणि ते 20 रुपये काढले रुशेदी आणि 10 रुपये पण घेतले आणि ते वॉलेटमध्ये गेले. आणि आता आम्ही तिकीट घेतोय. मित्र बनव्यामध्ये काय मित्र बनव्यामध्ये तिकीट. ट्रेलर था ये मेन वाला लालबागचा राजा आहे. तू कुठं गेलता तिकडं? वा 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 काय मस्त डेकोरेशन केलेलं आहे लालबागच्या राजाचं. आता या लाईन मध्येच आम्हाला 1-2 तास जाणार आहे. आणि इतक्या वेळच्या कठोर परिश्रमातून आम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन होतंय. खूप छान वाटतंय. खूप सुंदर मूर्ती दिसते ती इथून. अरे यार बोलू द्या यार. तर आता आमचं लालबागच्या राजाचं दर्शन झालं. आता आम्ही चाललोय इकडे हिरामणी, तिकडे चिंतामणीचा राजा आहे, तिकडे चाललोय आता. हरीला मी आता दाखवतो डोक्यावरनं कचरा कसा दिसतो. हरी तुला डोक्यावर कचरा दिसतोय? हा. ये देख भाई, ये रे बंबई नगरिया, तू देख बबुआ. व्हेरी बॅड मुंबई. बॅड मुंबई गुड बॉय. मुंबई मॉर्निंग कचरा. असं
अभी मैं घूम रहा हूँ दादर की रास्तों पे और मेरे साथ दादर के लोग भी चल रहे हैं। ये देखो, ये भाई, ये सब लोग मेरे लाइन में एक साथ थे और ये इसने मेरे को आशीर्वाद भी दिया। थैंक यू भाई। आम्ही आता खूप दमून झाल्यावर बसलोय, लय भारी वाटतंय। अजून स्टेशन 1.5 किलोमीटर आहे। आम्ही ऑलरेडी 10 किलोमीटर चाललोय आणि ते रांगेत उभे राहिलेलं ते वेगळं। आता असं वाटतं की आम्ही घरी कधी जाणार। आम्ही इथं चहा पितोय आणि चहा थोडा वेगळा बनवतोय तिथं। इथं दूध आहे, इथं काळा चहा आहे, इकडं पाणी आहे, हा प्रो चायवाला इकडं पाणी आहे, बाकी सगळा हा सेटअप आहे। चहा डायरेक्ट इथून डायरेक्ट बनवून देतात असं। गार गरम नको नाही सारख ना आहे सहारी आहे ना, कुठं पण ओळख काढते। कुठे ते काय म्हणते रे, अरे कंडा वंडे काय ಎಲ್ಲ इकडे ಅಣ್ಣ अण्णा ಎಲ್ಲ इकडदा तिलक रे बाबा। काय म्हणलं रे ते काय म्हणलं? गार्डन त्याचा काय, त्याच्या चाचा काय म्हणत होता? काय मुड़ के जाओ कुठं बसतं बाबा? चिखलात बसतं का? हरी सर एक फोटो सर, हरी सर एक फोटो, हरी सर एक फोटो कट करून मला पाठव, कट करून मला पाठव। आता कुठं आम्ही स्टेशनला आलोय। स्टेशन नाही, बस स्टॉप आहे। स्टेशन नाही, मुतारी आहे। आता बसतोय आम्ही ट्रेनमध्ये। आर्यन ऋषी माझ्यासमोर बसतोय। आम्ही आत्ता घरी जायला निघालोय। मुंबई बँगलोर एक्सप्रेसमध्ये आम्ही आत्ता लोणावळ्यात उतरून तिकडनं लोकल पकडून आम्ही जाणार आहे। आणि आम्ही आज खूप दमलो आहे, आमची झोप नाही झालेली आणि आम्ही काय खाल्लेलं पण नाही आहे। फक्त चहा पिला होता सकाळी, बाकी काहीच नाही, कारण की आम्हाला तिथं काही खाऊच वाटत नव्हतं तो सगळा राडा बघून मुंबईचा। तर इथंच ब्लॉग संपतोय। सबस्क्राईब करा, बाय।